नमस्कार मंडळी, मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज माझं लोकेशन होतं पलूस आणि मला मॉर्निंगची ब्राईड होती 8 वाजताची आणि ब्रायडल मेहंदी होती मला. आम्ही लोकेशनला बरोबर 8 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर तिथं आम्ही गेल्यानंतर त्यांचं घर खूप छान होतं. गेल्या गेल्या आम्ही कोन्स रेडी करायला चालू केले आणि एक 20 कोन तर ब्रायडलला लागतातच. आता या 8 वर्षाच्या अनुभवामुळं मी सांगू शकते. आणि आम्ही कोन बनवले. त्याच्यानंतर खरं तर लवकरची ब्रायडल होती, कारण आम्हाला तिनं आधीच सांगितलेलं की 3-4 वाजेपर्यंत मेहंदी कंप्लीट झाली पाहिजे. कारण की त्यांना 5 नंतर फोटोशूट करायचं होतं. त्याच्यामुळं आम्ही तिला सांगितलेलं होतं की आम्ही मॉर्निंगलाच येतो, त्याच्यामुळं आपण 3-4 वाजेपर्यंत कंप्लीट करू मेहंदी. म्हणून आम्ही 8 वाजता तिथं बरोबर टच झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही एक 9:30पर्यंत आम्ही मेहंदी स्टार्ट केली होती. एवढा वेळ का तर थोडं मेहंदीचं प्रिपरेशन वगैरे केलं त्या टाईममध्ये आणि मेहंदी वगैरे सिलेक्ट केली. मेहंदी आम्ही चालू केली काढण्यासाठी. माझा 1.5 तासात पहिला हँड कंप्लीट झाला. आणि हे डिझाईन तुम्ही बघू शकता, एकदम सिम्पल तिला डिझाईन हवी होती आणि ती मी प्रॉपर तिला दिलेली होती. त्याचबरोबर लेगचे पण डिझाईन्स काढायला चालू होतं. एक हँड कंप्लीट झाला होता आणि दुसरा हँड चालू केला होता. माझ्याबरोबर जी माझी स्टुडंट आहे ती माझ्याबरोबर असते नेहमी कायम लेगवरती मेहंदी काढण्यासाठी. 3 तासात माझे 2 हँड कंप्लीट झाले होते. आणि त्याच्यानंतर तिची लेगची मेहंदी झाल्यानंतर तिला 12:30पर्यंत जायचं होतं. त्याच्यामुळे तिनं लेगची मेहंदी कंप्लीट केली आणि ती गेली 12:30-1 वाजता. त्याच्यानंतर मी बॅक हँड घेतला होता. माझा बॅक हँड बरोबर 1 तासामध्ये कंप्लीट झाला. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं जेवण्यासाठी गेलो आणि जेवण केलं. खूप छान जेवण बनवलं होतं. ते पोटभर खाल्लं आणि शेवटचा बॅक हँड मी कंप्लीट केला. आणि त्याच्यानंतर लगेच मला 3:30 वाजता मी क्लासचं टायमिंग दिलं होतं, कारण की मेहंदी पेस्ट भिजवलेली होती आणि ती फेटायची कशी हे मला शिकवायचं होतं. त्याच्यामुळं मी 3:30पर्यंत परत विट्याला आले आणि क्लास घेतला ऑफलाईन. त्यांना सगळं शिकवलं आणि 4 नंतर परत मला ऑनलाईनचा क्लास होता. परत ऑनलाईनच्या क्लासला पण मी तेच पहिल्या दिवशी कसं पेस्ट वगैरे बनवायची हे तर शिकवलेलं होतं, पण फेटायची कशी हे नव्हतं. हा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.